श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आजचा उपाय जो आहे तो आहे धनप्राप्तीसाठी. आपण रात्रीचा दिवस करतो, खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो. आपण एक नाही दोन जॉब करतो किंवा पार्ट टाइम जॉब करतो किंवा नोकरी करतो, व्यवसायही करतो, त्याला जोडधंदा म्हणू का, तर आपल्या घरामध्ये पैसा यावा. आपल्या ज्या काही सीमित गरजा आहेत त्या तरी किमान पूर्ण व्हाव्यात. ज्या काही आपल्या साध्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्या तरी पूर्ण व्हाव्यात, यासाठी आपण रात्रीचा दिवस करून मेहनत करत असतो. घरातील प्रत्येकजण झटतो, प्रत्येकजण मेहनत करतो, पण तरीही आपल्या घरामध्ये पैसा काही आलेला टिकत नाही. बहुतेक वेळा तर असं होतं की घरात पैसाच येत नाही. खूप प्रयत्न करूनही घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद होतात. आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्या घरातील पैसा कोणीतरी बांधला आहे का, किंवा आपल्या घराला कुणाची नजर लागली आहे का. पहा, एक न हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात. आपण माणूस आहे, हो, साहजिक आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण एवढं कष्ट करतोय, एवढी मेहनत करतोय, मग आपल्याला त्याचं फळ का नाही मिळत. मी असो किंवा तुम्ही असो, प्रत्येकाला हे वाटतंच की आपण एवढं कष्ट करतोय, मग आपल्याच बाबतीत असं का बरं घडतं. आपण तर सर्व देवधर्म वगैरे सर्व काही करतो, तरी आपल्यालाच का. तर त्यासाठीच आजचा हा उपाय आहे. पहा, आपण आपल्या घराच्या समोर जे तुळशी वृंदावन असतं, तुळशी वृंदावनाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती महत्त्व आहे हे मी सांगण्याची काही गरज नाही. प्रत्येकाच्या घरासमोर छोटं मोठं एखादं तरी तुळशी वृंदावन असतं, किंवा ज्या सोसायटीमध्ये राहतात किंवा मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्या घरांनी सुद्धा बाल्कनीमध्ये किंवा गॅलरीमध्ये वगैरे त्यांनी हे केलेलं असतं. खिडकीमध्ये साधं एक कुंडीमध्ये का होईनी एक छोटंसं रोप तुळशीचं लावलेलं असतं. कारण जिथे तुळशी मातेची सेवा केली जाते त्या घरावरती माता लक्ष्मी सदैव खुश असते. माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण तुळशी मातेची पूजा करत असतो. ज्या घरात तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये भगवान नरहरी विष्णूंचीही सेवा होतेच, आणि नरहरी विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद लागतो. कारण भगवान नरहरी विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर तुळशी वृंदावनाची सेवा करणं खूप गरजेचं आहे. आजचा उपाय जो आहे हा तुळशी मातेशी रिलेटेडच आहे, म्हणून सुरुवातीलाच तुळशी मातेचं हे केलं मी, थोडंसं तुम्हाला माहिती दिली. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पहा, हा जो उपाय आहे हा तुम्हाला कोणत्याही कृष्ण आणि शुक्ल असे दोन पक्ष असतात, तुम्हाला माहिती आहे. तर कृष्ण पक्षातील शुक्रवारी नाही करायचा, शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कॅलेंडरवरती शुक्र आणि कृष्ण असं दिलेलं असतं, किंवा शु आणि क्रू असं दिलेलं असतं. तर जो शुक्र जिथं शु दिलेला आहे त्या शुक्रवारी तुम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणजे शुक्ल पक्षातील केलेले उपाय हे लागू पडतात. म्हणून शुक्ल पक्षातील काही उपाय असे असतात ते कृष्ण पक्षात करतात, काही उपाय असे असतात ते शुक्ल पक्षात करतात. हा उपाय शुक्ल पक्षातील शुक्रवारीच करायचा आहे. पहा, ज्यांना शक्य आहे त्यांनी शुक्ल पक्षातील शुक्रवारी करा. परंतु काहीतरी अडचण आहे, पिरियड आहे, सुतक आहे किंवा विटाळ आहे, कोणतंही कारण जर असेल आणि उपाय करणं खूप गरजेचंच असेल तर तुम्ही कोणताही दिवस शुभ मानून त्या दिवशी जरी उपाय केला तरी चालेल. खूपच अगदीच घाईचं आहे तर केला तरी चालेल, परंतु तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, काही हरकत नाही, तर तुम्ही शुक्ल पक्ष पाहून शुक्रवारी करा. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. कलावा, लाल पिवळ्या रंगाचा कलावा सर्वांना माहिती आहे. आपण जे वटवृक्षाला अक्कलकोटला जो कलावा बांधतो, जो धागा बांधतो त्यालाच कलावा असं म्हणतात, किंवा रक्षा कवच असं सुद्धा म्हणतात. तर लाल पिवळ्या रंगाचा कलावा आणायचा. किती आणायचा, तर एक मीटर आणा. अर्धा मीटर खूप होतो, पण 1 मीटर आणून ठेवा. तो आणायचा. 7 हळकुंड घ्यायचे आहे. आता हळकुंड म्हणजे वाळलेले जे हळदीचा कंड असतो, किंवा जे गाठ असते हळदीची, त्याला हळकुंड असे म्हणतात. तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानात जा, किंवा किराणा मालाच्या दुकानात जा, किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये जरी गेलात आणि त्यांना सांगितलं की बाबा रे मला 7 हळकुंड हवी आहेत, तर निश्चित ते देतात, अर्थात विकतच देतात, फुकट कोणी द्यायला बसलेलं नाही. तर 7 हळकुंड तुम्हाला व्यवस्थित घरी घेऊन यायची. हळकुंड घेताना पहा, कारण हळदीला पटकन कीड लागते. एखादं कुठं किडलेलं तुटलेलं वगैरे आहे का असं घेऊ नका. ते व्यवस्थित असेल असं हळकुंड 7 तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. त्यानंतरनं तुम्हाला काय लागणार आहे, एक विलायची,
जी हिरवी विलायची आहे किंवा हिरवी वेलदोडा आहे, हिरवा काही ठिकाणी वेलदोडा म्हणतात, काही ठिकाणी इलायची म्हणतात, काही ठिकाणी वेलची म्हणतात. तर हिरवी एक इलायची लागणार आहे, ती सुद्धा शाबीत व्यवस्थित असावी. एक एक तुम्हाला लवंग लागणार आहे, लवंग सुद्धा व्यवस्थित असावी, तुटलेली फुटलेली नसावी. त्या लवंगेला पुढे बोंड असावं, पुढे फूल असावं, अशी एक लवंग तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ हे अख्खे घ्यायचे आहे. मग तुमच्या घरामध्ये अख्खे तांदूळ असतील कोणतेही घ्या, अगदी रेशनिंगचे घ्या, बासमती घ्या, इंद्रायणी घ्या, कोणतेही घेतले तरी चालेल. फक्त तुकडा घेऊ नका, अख्खे थोडेसे चिमूटभर तुम्हाला तांदूळ या उपायासाठी लागणार आहे. आणि कच्चं दूध, आता तुम्ही दूध पुडा आणला ते न तापवता तुम्हाला घ्यायचं आहे, याला कच्चं दूध आपण म्हणतो. हे सर्व साहित्य तुम्हाला लागणार आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं, देवघराच्या समोर बसायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि स्वच्छ हातपाय वगैरे धुवून एक किंवा एक चौरंग तुम्हाला देवघराच्या समोर मांडायचा आहे. आणि सर्वप्रथम काय करायचं आहे, एक ग्लास किंवा एक बाउल घ्या. त्या बाउलमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये चमच्याभर किंवा अर्धा चमचा कच्चं दूध टाकायचं. त्या दुधामध्ये तुम्हाला जे अख्खे तांदूळ सांगितले चिमूटभरच घ्यायचे, ह्या 3 बोटांनी जी चिमूट होईल तेवढे चिमूटभर तांदूळ घ्यायचे, ते त्या दुधात आणि पाण्यात टाकायचे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक इलायची टाकायची आणि एक लवंग टाकायची. लवंग आणि इलायची पहा, कोणती गोष्ट अट्रॅक्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या ह्या दोनही गोष्टी आहेत. या दोनही गोष्टी टाकायच्या. चिमूटभर हळदसुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायची, कारण आपल्याला माहिती आहे पैसा खेचण्याचं काम हळद करते. हळद प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण वापरतो. हळदीमध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप असते, म्हणून चिमूटभर हळद टाकायची. आता हे सर्व पाणी मिक्स करायचं आणि हे मिश्रित पाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला अर्पण करायचं. तुळशी मातेला अर्पण करताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये सदैव वास कर. माझ्या घरामध्ये तू नेहमी हसत खेळत राहा किंवा स्थिर रूपाने वास्तव्य कर, अशी प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना करून झाली की त्यानंतर पुन्हा घरामध्ये यायचं, देवघराच्या समोर बसायचं. जे तुम्ही हळकुंड आणि कलावा घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या. अत्तर असेल अत्तर शिंपडा किंवा गुलाब पाणी असेल तर ते शिंपडा, काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते तूप जर असेल तुमच्याकडे, तुपच हवं आहे या उपायासाठी, हा सांगायचं तात्पर्य असं की तुपच हवं आहे. तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत, एक तुळशी वृंदावनाच्या तिथे आणि एक तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी स्वरूप मानून तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा लावताना तो डायरेक्ट जमिनीवरती लावायचा नाही, तर त्याच्या खाली त्याला एक आसन द्या. फुलाचं द्या, तांदळाचं द्या, किंवा अगदी एखादा कपडा जरी अंथरला आणि त्यावरती जरी ठेवलं किंवा एखादी प्लेट ठेवली, प्लेटमध्ये तांदूळ ठेवून जरी ठेवलं तरीही चालेल. अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करा, त्याला हळदी कुंकू अर्पण करा. एखादं फुल असेल तर एखादं फुल अर्पण करा. ह्या दिव्यामध्ये पहा, जो दिवा तुम्ही लावणार आहे, दोनही दिवे सेम, दोनही दिव्यांमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद त्या तेलामध्ये टाकायची आहे. आणि नंतर हे जे दिवे आहेत हे एक देवघराच्या समोर आणि एक तुळशी वृंदावनाच्या समोर असे 2 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पैसा खेचण्यासाठी सुद्धा तूप खूप गरजेचं आहे, म्हणून तुपाचेच दिवे लावायचे आहे. हे दिवे लावल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे हळकुंड वगैरे तुम्ही त्यावरती गंगाजळ वगैरे शिंपडून घेतलेलं आहे त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायचं, ओवाळून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तो जो धागा तुम्ही किंवा जो कलावा घेतलेला आहे, हा कलावा हातामध्ये घ्यायचा. पहिलं एक हळकुंड घ्यायचं आणि हळकुंड घेतल्याच्या नंतर सर्वांना महालक्ष्मी अष्टकम माहिती आहे. पहा, महालक्ष्मी अष्टकम तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या. तुम्हाला येत असेल तर म्हणा, नसेल येत तर यूट्यूबवरती लावून द्या आणि फक्त ऐकत राहा. पूर्ण ते होत असतानाच तुम्हाला गाठ मारायची. 7ही हळकुंड वेगवेगळी गाठ देऊन वेगवेगळ्या गाठींमध्ये तुम्हाला ती बांधायची आहेत. आणि पहिला हळकुंड घ्यायचं, धाग्यात बांधायचं, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. दुसरा हळकुंड घ्यायचं, धाग्यात बांधायचं, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. तिसरं घ्यायचं, धाग्यात बांधायचं, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. चौथं घ्यायचं, धाग्यात बांधायचं, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. अगदी एक इतीचं अंतर ठेवून जरी बांधलीत तरी चालेल, किंवा लांब जरी बांधलीत तर जास्त लांब बांधूच नका. एक इंचीचं एवढं अंतर ठेवून जरी बांधलीत तर उत्तम. अशा पद्धतीने 7ही हळकुंड महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला बांधून घ्यायचे आहे. हे बांधून झाल्याच्या नंतर तुम्हाला हा जो धागा आहे हळकुंडासहित, हा काय करायचा आहे, तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचा. तेथे तुम्हाला महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव स्थिर रूपाने वास्तव्य कर. तुझे माझ्या घरामध्ये नेहमी स्वागत आहे.
किंवा तुझ्या आपल्या घरामध्ये, माझ्या म्हणण्यापेक्षा तुझ्या आपल्या घरामध्ये नेहमीच स्वागत आहे. हसत खेळत तू माझ्या घरामध्ये नेहमीच आपल्या घरामध्ये नेहमीच राहा असं बोलायचं आहे. असं बोलून झालं की तो धागा हळकुंडासहित उचलायचा आणि जिथे तुमचं तुळशी वृंदावन आहे तेथे नेऊन तुम्हाला तुमची छोटीशी तुळस असेल तर तुम्हाला छोट्याशा तुळशीच्या ते खोड आहे किंवा खालचा जो बुंदा आहे त्या बुंद्याला गुंडाळून ते हे करायचं आहे. तो धागा किंवा तो कालावा तुम्हाला बांधायचा आहे किंवा गुंफायचा आहे. मोठी तुळस असेल तर तुम्ही त्या तुळशीच्या फांदीला जरी बांधत तरी चालेल किंवा वरच्या बाजूला खोडाला वगैरे जरी बांधत तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा धागा त्या तुळशीभोवती गुंडाळायचा आहे. 7 वेळाच गुंडाळायचा आहे. हा गुंडाळून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते सोडून द्यायचं. पहा, तुम्हाला खरंच सांगते, काही लोकांना इतका छान अनुभव आलेला आहे. काही तासांमध्ये तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग खुले होताना दिसतील. ज्या घरामध्ये काहीच पैसा येत नव्हता त्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग तुम्हाला दिसतील किंवा कुठून तरी पैसा येईल. कोणीतरी तुम्हाला कामाधंद्यासाठी बोलवेल. तुमचा उद्योग व्यवसाय छान चालू होईल. ज्यावेळेस तुमच्या घरात रुपये येत नव्हता त्यावेळेस जर तुमच्या घरामध्ये 10 रुपये जरी आलेत तरी समाधान मानायचं आणि ज्यावेळेस घरात पहिला पैसा येईल, 1 रुपया येऊ, 2 रुपये येऊ किंवा 10 रुपये येऊ, त्यावेळेस तुम्हाला तुळशी वृंदावनाच्या तिथे जायचं. पहिला हळकुंड जे आहे ते खोलायचं. जसं तुमच्याकडे पैसा येण्याचा आवक वाढेल तसं एक एक करत तुम्हाला ते हळकुंड सोडायचे आहेत. पहा, आणि ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुम्हाला हवा तितका पैसा येतो त्यावेळेस 21 दिवसाच्या आतच 21 दिवस, समजा 21व्या दिवशी तुम्हाला जी हवी आहे तितकी रक्कम आली तर तुम्हाला 21व्या दिवशी तो कालावा त्या हळकुंड तिथून सोडायची आहेत. आता ही सोडलेले हळकुंड काय करायची, ही सोडलेले हळकुंड एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा. त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते हळकुंड आणि तो कालावा ठेवायचा. याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला शुक्रवारच्याच दिवशी तुमच्या जवळपास जिथे माता लक्ष्मीचं मंदिर आहे तेथे नेऊन तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं. ताई, आमच्या जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर नाही तर काय करू, तुमच्या वाडी वस्तीवरती जवळच्या शेजारच्या गावात कुठे जरी मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्हाला हे माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता पहा, काहींना मी काय बोललं, काही ना काही तासात अनुभव येईल, काही ना काही दिवसात येईल, काही ना अगदी 21 दिवसही होईल तरीही अनुभव येणार नाही किंवा येईल किंवा कमी प्रमाणात येईल. तर तुम्हाला 41 दिवस कंटिन्यू वाट पाहिजे आहे की निश्चित माझी इच्छा पूर्ण होणारच आहे आणि 41व्या दिवसापर्यंत 1001% तुमची इच्छा पूर्ण होते. तुमच्या घरामध्ये पैसा आल्याशिवाय राहत नाही. इतका छान हा धनप्राप्तीचा उपाय आहे. निश्चित उपाय करा. पहा, बहुतेक वेळा असंही होतं, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की बहुतेक वेळा आपण तुळशी वृंदावन आपल्या घराच्या बाहेर लावतो. त्या वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये तुळस लावतो आपण, पण ती तुळस जगतच नाही. कंटिन्यू ते जे झाड आहे, तुळशीचं रोप आहे, ते सुकतं किंवा पूर्ण जळून जातं, पूर्ण ते म्हालवतं. आपण नेहमी त्याला पाणी घालतो, सगळं ते माती वगैरे हलवतो, पण तरीही टिकत नाही. तर समजून जायचं की आपल्या घरावरती खूप निगेटिव्हिटी आहे किंवा खूप वाईट शक्तींचा काहीतरी प्रादुर्भाव आपल्या जवळपास आहे, आपल्याला वाईट शक्तीने घेरलेला आहे, म्हणून हे तुळशी वृंदावन टिकत नाही. पण घाबरून जायची काहीच गरज नाही. तुम्हाला होता होईल तितकी सेवा करायची. पूर्ण तुळस जर सुकून गेली असेल तर ते रोप काढायचं आणि दुसरं रोप आणून त्या तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी लावायचं. पहा, ज्यांच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं त्या घराला कसलीच कशाचीच भीती नसते. कारण माता तुळशी वृंदावनामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चा वास असतो आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कधीही त्या घरातील कुणालाही काहीही हानी पोचू देत नाही. म्हणून आपल्या घराच्या समोर छोटं का होईना एक तुळशी वृंदावन ठेवायचंच आहे. प्रत्येक आपल्या घरावरती येणारी अडचण किंवा समस्या किंवा इडापिडा, कोणताही दोष असो, कोणतीही बाधा असो, सर्वप्रथम आपली जे तुळशी वृंदावन आहे ते स्वतःवरती घेतलं. घरातील व्यक्तींना कसलीही बाधा होत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या घराच्या समोर छोटं का होईना तुळशी वृंदावन लावायचंच आहे. भले ते कुंडीत लावा, खिडकीत लावा किंवा कोठेही लावा, पण तुम्हाला घराच्या समोर लावायचंच आहे. याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.